कथेमध्ये आत्तापर्यंत काय झालं हे जाणून घेण्यासाठी कथेचे याआधीचे सर्व भाग नक्की ऐका. कथेचे सर्व भाग प्लेलिस्टवर उपलब्ध आहेत. वळूया आजच्या भागाकडे. दुसऱ्याची बायको भाग 59. सुमनबेनसोबत तिच्या घरी जाताना नैना मात्र आजूबाजूला बघत होती. रिक्षा कोणत्या दिशेनं जातोय त्याचा मागोवा घेत होती. नैनाच्या डोक्यात मात्र घरी काय चित्र उभं राहिलं असेल याचा विचार सुरू होता. आपण घरातून पळून आलो. घरातल्या लोकांनी पोलिसात तक्रार वगैरे केली असेल तर? पोलीस इथं शोधत आले तर? नैनाच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. नैना घर सोडून गेली त्या दिवशी रात्री प्रणीतच्या घरी. लीलाबाई आणि श्यामराव रात्री कार्यक्रमाहून परत घरी आले. अंगणातला लाईट लागलेला नव्हता आणि घरातही कुठं लाईट सुरू असल्याचे चिन्ह दिसत नव्हते. काय बाई, किती निष्काळजी आहे ही पोरगी, म्हटल्याशिवाय घरातले लाईटही सुरू करत नाही. लीलाबाई श्यामरावांना म्हणाले. लाईट नसेल, श्यामराव म्हणाले. बाकी शेजारच्या घरातल्या आहे की? लीलाबाई म्हणाल्या. मग आपल्याच घरातला फ्यूज वगैरे उडाला की काय? श्यामरावांना प्रश्न पडला. सगळा कथाकूट इथं दारातच उभं राहून करायचा की घरात जाऊन बघायचं? लीलाबाई चिडल्या होत्या. हो हो, चल घरात, श्यामराव म्हणाले आणि दार वाजवू लागले. बराच वेळ झाला पण कोणी दार उघडलं नाही. नैने, ए नैने, दार उघड. इतक्यात झोपली पण ही? लीलाबाई चिडून म्हणाल्या. त्यांनी बराच वेळ दारावर हातानं थोपटलं. कुठं गेली ही दळभद्री? लीलाबाई अंधारात दाराची कडी चाचपडू लागल्या. दाराला नुसतीच कडी लावलेली होती. अहो, दाराला कडी लावलेली आहे. कडी लावून ही महामाया गेली तरी कुठं? लीलाबाई अजूनच चिडल्या. त्यांनी कडी उघडली. दोघं घरात आले. श्यामरावांनी घरातले लाईट लावले. कुठं खपली ही कार्टी? लीलाबाई रागातच नैनाला घरभर शोधत होत्या. पण ती कुठंच दिसत नव्हती. गेली असेल इथंच कुठं तरी, येईल थोड्या वेळात, श्यामराव म्हणाले. येऊ द्या, नाही तिची तंगडी मोडून हातात दिली ना तर नाव सांगणार नाही. असं नुसतं दाराला कडी लावून मोकाट हिंडायचं होय? घरात काही चोरीला गेलं तर हिचा मामाच भरून देणार आहे जसं काही. लीलाबाई तावात म्हणाल्या. बराच वेळ निघून गेला पण नैना काही घरी आली नाही. कुठं गेली असेल हो नैना? लीलाबाई श्यामरावांना म्हणाल्या. दवाखान्यात गेली असेल का? पोरीचा ताप वाढला की काय? श्यामराव म्हणाले. तितक्यात प्रणीत घरी आला. कुठं गेलीये? तुला काही माहिती का? श्यामरावांनी त्याला आल्या आल्या विचारलं. कोण, कुठं आणि कशाला गेली? प्रणीत म्हणाला. तुझी बायको नाहीये संध्याकाळपासून घरी, श्यामराव म्हणाले. मला नाही माहीत कुठं गेली ते, प्रणीत अगदीच बेफिकीरपणे म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला.
पोलिसात तर गेली नसेल ना? मगाशी मी तिला ढकललं तर तिच्या डोक्याला लागलं होतं. बापरे, आता पोलीस आले आणि मला पकडून नेलं तर? लीलाबाईंच्या डोक्यात विचार सुरू झाले आणि नुसत्या विचारांनीच त्यांना दरदरून घाम फुटला. साडीच्या पदरानं त्या घाम टिपू लागल्या. का ग, काय झालं? शामराव म्हणाले. काही नाही, मला बरं वाटत नाहीये. मी जरा पडते. तुम्ही दार नीट लावून घ्या. उगी पोलीस यायचे नाही तर. लीलाबाई म्हणाल्या. पोलीस? म्हणजे चोर म्हणायचं होतं मला. झोपते मी आता. लीलाबाई त्यांच्या खोलीत जाऊन बेडवर पडल्या. पण काही केल्या त्यांना झोप लागत नव्हती. प्रणित, अरे तुझी बायको नाहीये किती वेळची घरात. शामराव प्रणितच्या खोलीत गेले. मग मी काय करू? तिच्या पोरीला घेऊन दवाखान्यात गेली असेल, प्रणित म्हणाला. अरे शोध तर तिला, शामराव म्हणाले. तुम्हाला हौस आलीये ना, मग शोधा तुम्हीच, प्रणित म्हणाला. काय तर जोडगोळी आहे मायलेकाची. शामराव हॉलमध्ये येऊन पलंगावर पडले. खरंच ती पोलिसात तर गेली नसेल ना? आणि गेली असेल तर? पोलीस मला पकडून नेतील आणि जेलमध्ये टाकतील का? बापरे, जेलमध्ये तर पोलीस कैद्यांना मारहाण करतात. मलाही मारतील का? पण मी एकाही सिनेमात पोलिसांनी बायकांना मारलेलं पाहिलं नाहीये. पण त्या पोलीस बाया केस ओढतात जोरात. रात्रभर लीलाबाई नयनाचा विचार करत होत्या. नयनाच्या विचारातच त्यांचा दिवस उजाडला. प्रणित, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवून ये. नयना अजून घरी आली नाहीये. प्रणित झोपेतून उठल्या उठल्या शामराव त्याला म्हणाले. पोलिसात तक्रार कशाला? काही नको करू, येईल ती, लीलाबाई घाबरत म्हणाल्या. अगं, अजूनपर्यंत तिचा काही पत्ता नाहीये. कुठं गेली काही माहीत नाही. काही कमी जास्त झालं म्हणजे? शामराव म्हणाले. तरी पोलिसात तक्रार नकोच, लीलाबाई म्हणाल्या. प्रणित, माझं ऐक, सरळ पोलीस ठाण्यात जा, शामराव म्हणाले. कशाला जातोय पोलीस स्टेशनमध्ये? कुठं गेली ती ब्यात माहीत नाही. आपण तिची तक्रार करायला जावं आणि तिनंच आपल्यावर कौटुंबिक हिंसाचाराची केस ठोकू नये म्हणजे झालं. गेलीये ना निघून, जाऊ दे. आणि इतकंच वाटत असेल तर जा पोलीस स्टेशनमध्ये. आणि मग तिनं म्हणू दे की माझ्या सासरचे मला छळतात, मारतात, मला मारझोड करतात, म्हणून मी घर सोडून पळाले. मग आपण तिघही जेलमध्ये जाऊ. वाटलं तर ममू आणि मिनूला पण नेऊ, लीलाबाई म्हणाल्या. असं का करेल ती? शामराव त्यांना म्हणाले. आणि कशावरून ती काही करणार नाही? लीलाबाईंनी परत त्यांना प्रश्न विचारला. ताराला फोन करून विचारतो. कदाचित तिच्या मामीकडे गेली असेल, शामराव म्हणाले. तिची मामी तिला घरात घेईल असं वाटतं का तुम्हाला? आणि तसंही तिची मामी ते गाव सोडून गेली आहे. आता तुम्ही तुमच्या बहिणीला फोन करून सांगा आणि गावभर बोभाटा करा, लीलाबाई म्हणाल्या. डायरेक्ट नाही विचारत, आडून आडून विचारतो. झालं तर मग?
शामराव म्हणाले. तिची मामी बरोबर बोलत होती. ही बॅच जिथं जाईल तिथं बरबादीच आहे सगळी. लीलाबाई स्वतःशीच बोलत होत्या. मी आत्ताच ताराला फोन करून विचारलं. नैना तिकडेही गेली नाहीये. मला वाटतं आपण पोलिसात जायला हवं. शामराव म्हणाले. तुम्हाला म्हटलं ना एकदा पोलिसात तक्रार करायची नाही म्हणून. लीलाबाई म्हणाल्या. अगं बये, जरा विचार कर. त्या पोरीनं जीवाचं काही बरं वाईट केलं तर. शामराव म्हणाले. करू द्या, केलं तर केलं, पण पोलिसात तक्रार द्यायची नाही. लीलाबाई म्हणाल्या. प्रणित, तू सांग हिला समजावून. पोलिसात तक्रार देऊन दे म्हणा. शामराव प्रणितला म्हणाले. तुम्ही दोघं ठरवा काय करायचं ते. मला ऑफिसमध्ये जायला उशीर होतोय. लग्नही तुमच्या मर्जीनुसार झालं होतं. आता बाकीही तुम्हीच निस्तरत बसा. प्रणित ऑफिसची तयारी करून ऑफिसमध्ये निघून गेला. काय होईल पुढं? प्रणित पोलिसात तक्रार करेल का? नैना परत घरी येईल का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.